नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे। तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात मंगरुळपीर शहराला लागूनच तुळजापूर येथे अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा व मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे। परंतु या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या निवासी विद्यार्थी मुलांचे व वसतिगृहामध्ये राहणाऱ्या एकूण 176 मुलांचे जीवन धोक्यात आहे। कारण इमारत निर्माणापासून म्हणजेच जवळपास 10 ते 15 वर्षापासून कोणत्याच प्रकारची दुरुस्ती किंवा कलरिंग न केल्यामुळे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शाळेची आणि वसतिगृहाची अवस्था अतिशय खंडर झालेली दिसून येत आहे। बाहेरून बघितले असता त्या इमारतीला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत, कॉलमला सुद्धा मोठमोठे खिंडार पडलेले आहेत, प्लास्टर पडत आहे। सध्या पावसाळा चालू असून इमारती कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत। म्हणून या वसतिगृहाची पण अवस्था अतिशय गंभीर दिसून येत आहे, ज्यामुळे एखादी अनुचित घटना नाकारता येत नाही। म्हणून याकडे मागासवर्गीयांच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व संबंधित सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे व या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय अनुसूचित जाती विद्यार्थी मुलांचे जीवन सुरक्षित करावे। जनता न्यूज, मंगरुळपीर, जिल्हा वाशिम।